खालावली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सांजा येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बरोबर धाराशिव शिवाजी महाराज चौकाकडे बैलगाडी मोर्चा घेऊन निघालेले आहेत। आज सहावा दिवस आमच्या दैवताचा आणि ते भयंकर भीकर परिस्थितीत आहेत। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तात्काळ जर प्रशासनानं आमच्या दैवताचं जर मनोगताचं जर आमचं नाही उपोषण बंद केलं तर आम्ही आता ठिय्या आंदोलन करायला लावू छत्रपती शिवाजी महाराज चौकात धाराशिव इथे आणि आम्ही उठणारच नाव। मग आपल्याला 100 केसेस पडू द्या, गुन्हे दाखल होऊ द्या किंवा आम्हाला तुम्ही जेलभर आंदोलन सुद्धा करायला आमची तयारी आहे। आम्ही आता उठणारच नाव तिथून। आमची भूमिका स्पष्ट आहे म्हणून दादा जरांगे पाटील यांना उपोषणातून माघार घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फक्त मध्यस्थी करायला एकनाथ शिंदे सर्व सरकार सर्व समाज त्यांना विरोध करत आहेत म्हणून आता जरांगे पाटील एकटे आहेत। 7 कोटी मराठा बांधव त्यांच्या मागात आम्ही आता सरकारला म्हणून दादा दगा फटका जर झाला तर त्यांच्यासाठी मरू आणि काही लोक मारून आणि जिवंत मारू। 20 तारखेला सरकार ही लहाजर गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। 15 तारीख म्हणलं होता 2 दिवसात अध्यादेश आणतो म्हणलं होतं, आणलेला नाही। आम्हाला मुंबईला नेऊन दगाफटका केलेला आहे सरकारनं। 2 ते 15 तारीख केली, 15 ची 30 करत होते। काल म्हणून दादाची प्रकृती खराब झाली 20 केली। या सरकारला काही फरक पडत नाही म्हणून दादा विषय म्हणून आम्ही पूर्ण 7 कोटी मराठा बांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आता आम्ही सरकारला जबाब नाही विचारणार, मारू सरकारला। सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक आहे। सरकारला दगाफटका मुंबईत वापस ठेवला असा आरोप आहे। त्याचबरोबर राज्य सरकारनं डॉक्टर जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आहे। मराठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।